चला, इन द गिवन स्ट्रक्चर द नंबर ऑफ sp and sp2 hybridized carbon atom प्रेझेंट रिस्पेक्टिव्हली. सांगा sp आणि sp2. sp आणि sp2 किती? p. sp2 किती आहेत? 3 आहेत का? 1 2 3. अच्छा sp2, हा एक sp2, हा एक. अच्छा हा, व्हेरी गुड. कसले हुशार आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बन sp2 आहे. 5 वाले 2 ऑप्शन्स आहेत आणि sp हायब्रिडाइज्ड 1 2 आणि हा वाला एक 3 आहे फक्त. तो 3 तो काय आहे? बी ना. द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, पी ब्लॉक एलिमेंटचा क्वेश्चन आहे. द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ लेड इज ग्रेटर दॅन Sn and the first ionization of germanium is greater than silicon. तो ग्रुप माहिती पाहिजे एक तर, म्हणजे हे तर पी ब्लॉकचाच क्वेश्चन आहे हा. तर आता ग्रुप माहिती आहे का तुम्हाला? कार्बन सिलिकॉन जर्मेनियम, नाही कार्बन सिलिकॉन नाही आठवत मला, पण पिरियडिक टेबल बघा बरं. माझं लेक्चर नव्हतं ना, त्याच्यामुळे लर्न नाही केलेलं मी. कार्बन सिलिकॉन बघा बरं काय. कार्बन सिलिकॉन लेड 3 नाही असं काहीतरी आहे. कार्बन सिलिकॉन लेड जर्मेनियम कार्बन लेड आणि टीन आणि लेड. डाऊन द ग्रुप आयोनायझेशन एन्थाल्पी कमी होईल. सो जर्मेनियम कमी असेल, मग टीन असेल, मग लेड असेल. दोन्ही फॉल्स वाटत आहेत, बट मला ना वाटत नाही असेल म्हणून ते. ह्याच्यात इनर्ट पेअर इफेक्टचा विषय. स्टेटमेंट 1 इज ट्रू आणि सेकंड इज फॉल्स. थांबा एक मिनिट, परत सांगा मला ऑर्डर. कार्बन सिलिकॉन लेड बघा इथे या केसमध्ये इनर्ट पेअर इफेक्ट सांगितलंय ना मी तुम्हाला. हाच आहे इनर्ट पेअर सांगितलंय ना. लेड मध्ये बघा 6 आहे पीबी, 6 पीबी 6 पी हा त्याचा आउटर मोस्ट शेल आहे. मग त्याचे इनर शेल आहे इथं 5F आणि 4F. तो 5F आणि 4Fचं शिल्डिंग हे पुअर असतं, म्हणून साईज तुमची काय होते? खूप छोटी होते. एक्सेप्शनली प्लेटची साईज काय आहे? ॲटॉमिक साईज छोटी आहे, कारण ड्यू टू 4F आणि 5F इलेक्ट्रॉन्स. तर त्यांची शिल्डिंग ही सगळ्यात पुअर असेल, आणि पुअर असल्यामुळे यांचं शिल्डिंग होणार नाही, म्हणून एसचे इलेक्ट्रॉन्स इथं 6S आणि 6P यांचे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसकडे जास्त अट्रॅक्टिव्ह असतील, मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियस. सो ॲज त्यांची बॉन्ड एन्थाल्पी वाढते, सॉरी आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते. तर एवढंच रिझन आहे. बट हा पी ब्लॉकचा क्वेश्चन होता म्हणून आपण त्याला स्किप करू. तुम्हीच वाचा, सांगा मला हे. ॲटलिस्ट वाचा तरी, या दिवसभरात एवढं तरी होईल आज वाचून. ती करू का मग? मी वाचलेलं नाही क्वेश्चन. बरोबर, व्हेरी गुड.
CA statement 1 is true and 2 is false. Experimentally determined oxygen bond length in O3 are found to be same and is bond length is greater than O double bond O but less than that of single bond. Correct. The strong lone pair repulsion between oxygen atoms solely responsible for the fact that bond length in ozone is smaller than that of not solely. Resonance or conjugation is responsible. त्यांनी काय सांगितलंय की ऑक्सिजन ओझोन मधली जी बॉन्ड लेंथ आहे ती कोण मॅनेज करतं तर लोन पेअर मॅनेज करते फक्त असं म्हटलंय बघा. सोलिली रिस्पॉन्सिबल द लोन पेअर अँड लोन पेअर. पण इथं फक्त एकच लोन पेअर आहे तुमची. इथं काय आहे तुमचं कॉन्जुगेशन. सो ड्यू टू दिस कॉन्जुगेशन हे डबल बॉन्ड्स काय आहेत तर दोघांकडे पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. मग हे डिलोकलायझेशनमुळे दोघांची बॉन्ड लेंथ इक्वल येते आणि विच इज स्मॉलर अँड नियर टू डबल बॉन्ड. डबल बॉन्ड एवढी येत नाही. ऑक्सिजनच्या केसमध्ये तसं नाही. ऑक्सिजनच्या केसमध्ये एक प्युअरली डबल बॉन्ड आहे सो त्याची बॉन्ड लेंथ कमीच असणार आहे. चला विच ऑफ द फॉलोइंग linear combination of atomic orbital will lead to formation of MO molecular orbital homonuclear diamond. चला सांगा हे. Which of the following linear combination of atomic orbitals will lead to formation of molecular orbitals in homonuclear. homonuclear म्हणजे काय सेम H2 N2 O2 F2 Cl2 homonuclear डायटॉमिक मॉलिक्यूल इंटरन्यूक्लियर ॲक्सिस इन झेड डायरेक्शन. इंटरन्यूक्लियर ॲक्सिस कोण कोण ओव्हरलॅप होता असं विचारलंय त्यांनी. तर एक्स वाय आणि झेड आहे सॉरी झेड आणि एक्स आहे एस आणि पी एक्स आहे एक्स वाय आणि एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे 2s आणि 2pz आहे अँड सो. बघा कुठले होतात सांगा. 2p वाले फक्त फोकस करा. 2p वाले 2p म्हणजे 2s 2 सेकंड वाले फोकस करा. 2 मिनिटं बाजूला ठेवा त्याच्यावरनं आन्सर कडे जा. ए म्हणजे काय हे हे एक आहे. एक ही में एक है. अच्छा इसमें ही है. ओके मग हे करायचं का ए आणि बी नाही काय करायचं सांगा. बी बघा ना 2s आणि 2pz एस ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटल इंटरन्यूक्लियर ॲक्सिस ओव्हरलॅप होतात. इंटरन्यूक्लियर ॲक्सिस म्हणजे काय असं ओव्हरलॅप होतं म्हणजे सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. लॅटरल ओव्हरलॅप म्हणजे काय पाय बॉन्ड फॉर्म होतो. मग कन्व्हेन्शनली आपण कन्सिडर करतो झेड ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटल. झेड आणि एस हे जे ऑर्बिटल्स आहेत हेच फक्त इंटरन्यूक्लियर ॲक्सिस ओव्हरलॅप होतात म्हणजे हे सिग्मा बॉन्ड फॉर्म करतात. पी मध्ये 3 ऑर्बिटल्स आहे px py आणि pz. तर ह्या px py आणि pz पैकी फक्त pz आपण कन्सिडर करतो की तो सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो कन्व्हेन्शनली. x आणि y हे कधी पण काय फॉर्म करतात पाय बॉन्ड्स दॅट इज लॅटरल ओव्हरलॅप होतात. मग इथं 2s आणि 2pz वाला एकच ऑप्शन आहे. इथं बघा 2s आणि 2px आहे. 2px हा लॅटरल ओव्हरलॅप होतो इंटरन्यूक्लियर ॲक्सिस नाही. इथं पण बघा एक्स आहे इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. इथं हे dx स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे पण तुमचे डी पाय पी पाय फॉर्म करतात. हा pz आहे. इथं बघा 2s 2pz एकच ऑप्शन आहे. तो आन्सर येईल डी. हे बघा इथं हा एक्स आणि झेड दाखवलाय. बघा फक्त तुमचा 2s आणि 2z मध्ये सॉरी 2s आणि 2z मध्येच फक्त इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. हे बाकीचे होतात का नाही. ट्रू विथ रिस्पेक्ट टू H2O NH3 आणि CH4. तुम्ही बघितलं असेल H2O NH3 NF3 CH4 यांच्या रिगार्डिंग डायपोल मोमेंटचे किती क्वेश्चन्स आहेत है ना. सारखे सारखे त्याच्यावरच क्वेश्चन मिळतात. मग H2O NH3 NF3 यांच्या डायपोल मोमेंट माहिती पाहिजे, यांचा बॉन्ड अँगल माहिती पाहिजे, यांच्या जॉमेट्रीज माहिती पाहिजे, यांचा हायब्रिडाइज सगळं माहिती पाहिजे कारण याच्यावरच वारंवार क्वेश्चन येतात. तो बघा द सेंट्रल ॲटम्स ऑफ ऑल दी मॉलिक्युल्स आर sp3 हायब्रिडाइज्ड. सो ऑक्सिजन इज sp3 नायट्रोजन इज sp3 कार्बन इज sp3. सो हे आन्सर काय आहे करेक्ट आहे.
तो ए करेक्ट वाले 3 ऑप्शन्स आहेत बघा. ठीक आहे. मग ABC आहे, AD आहे आणि ABCE आहे. तर आता बघू आपण पुढे जाऊ. तर HOH NH CH बॉन्ड अँगल्स इन द अबव मॉलिक्युल. सो H2O इज 104 106. हे पण करेक्ट आहे बघा. बी वाला करेक्ट आहे. तो बी वाले 2 ऑप्शन्स आहेत. बी आणि सी ऑप्शन्स गेला. एकतर ए असेल किंवा डी असेल. सो AB आहे दोघांकडं सी पण आहे. म्हणजे सी करेक्ट आहे तुमचं. सी वाचायची गरज नाही. फक्त ई ला बघा तो करेक्ट आहे का नाहीये. तरी पण एकदा सी बघून घेऊ. द इन्क्रीजिंग बॉर्ड ऑर्डर ऑफ डायपोल मुवमेंट हे पण करेक्ट आहे. CH4 इज ग्रेटर NH3 आणि मग लास्टला सगळ्यात जास्त H2O. समजा तुम्हाला वरचं जरी माहीत नसेल तरी तुम्ही इथनं सी वरनं हे 3 ऑप्शन्स करू शकता. याच्यावरनं तुम्ही 1-2 ऑप्शन आणखी इलिमिनेट करू शकता. ऑप्शन याच्यामध्ये काय होतं की जितके जास्त स्टेटमेंट असतील ना, कधी लक्षात ठेवायचे, जितके जास्त स्टेटमेंट किंवा जितका लेंदी क्वेश्चन्स असतो तेवढा तो इझी असतो सॉल्व्ह करायला. ठीक आहे. हा लेंदी आहे ना वाचायला, मग याला वाचायलाच वेळ लागणार आहे. मग तो क्वेश्चन खूप इझी असतो. हे कधीच विसरायचं नाही. येते लक्षात. कारण तो बॅलन्स कुठं केलेला असतं, कारण तो वेळ घेतो ना आपला, मग वेळेला तो बॅलन्स केलेला असतो त्याची डिफिकल्टी. मग तो खूप इझी क्वेश्चन असतो. आता किती हे आपण हे वाचतो दररोज. येते लक्षात. मग राहिलं काय तुमचं ऑप्शन, एकतर डी मध्ये आणि ई मध्ये आपल्याला बघायचं. आपण ई डायरेक्ट वाचू कारण डी नाहीच आहे आपलं ऑप्शन. डी असाही रॉंगच आहे. डी मध्ये काय रॉंग आहे बघून घेऊ आपण. तरी पण बोथ H2O अँड NH3 आर लेविस ऍसिड ना. लेविस बेस आहे. CH4 इज लेविस बेस. हे रॉंग आहे. NH3 काय आहे तुमचा लेविस बेस. लेविस बेस म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्याला डोनेट करतो तो लेविस बेस. मग इथं नायट्रोजनकडे काय आहे लोन पेअर, ऑक्सिजनकडे पण काय आहे लोन पेअर. सो हे लोन पेअर काय करतात, डोनेट करतात, दुसऱ्याला लोन पेअर देतात. जो दुसऱ्याला लोन पेअर देतो तो काय आहे लेविस बेस. CH4 कडे कुठलीच लोन पेअर नाहीये, तर तो देईल का, नाही. येते लक्षात. आणि हा एक्सेप्ट पण नाही करत, याचा ऑक्टेट काय आहे कम्प्लीट आहे. सो हा न्यूट्रल आहे ना की तुमचा लेविस ऍसिड आहे किंवा लेविस बेस आहे. अल्केन्स और हायड्रोकार्बन्स आर न्यूट्रल आपल्याला माहिती आहे. सो याच्यातच हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. सो इनकरेक्ट आहे. आता राहिलं काय तुमचं ई मध्ये आपल्याला फक्त बघायचं. एक तर ABC आन्सर असेल किंवा ABCE असेल. हे सोल्युशन आता बघा ह्या क्वेश्चननी तुम्हाला शेवटच्या स्टेटमेंट पर्यंत आणलं. येते लक्षात. जनरली क्वेश्चन्स तुम्हाला 1-2 स्टेटमेंटमध्येच आन्सर देतात, पण यांनी शेवटपर्यंत आणलं का, इझी क्वेश्चन आहे म्हणून आणलं. ए सोल्युशन ऑफ NH3 अँड H2O इज बेसिक. बघा हे दोघं एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी आहेत. जर हे रॉंग असेल तर ऑब्विसली मग हे काय यायला पाहिजे, करेक्ट यायला पाहिजे. आणि जर तुमचं समजा चुकून हे करेक्ट येत असेल तर हे तुमचं रॉंग यायला पाहिजे. बरोबर की नाही. मग एक तर तुम्ही काय टिक केलं पाहिजे, ABCD नाहीच समजा असतं तर, किंवा मग ई केलं पाहिजे. येते लक्षात. मग हे 2 स्टेटमेंट मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा हे 2 एकमेकांच्या अगेन्स्ट आहे, म्हणजे एक कुठलं तरी बरोबर आहे त्याच्यात. एक कॉमन सेन्स, याच्यात केमिस्ट्री कुठंच नाहीये. कळतंय ना मी काय म्हणतो. मग हे ए सोल्युशन ऑफ NH3 अँड H2O इज बेसिक. हे आपल्याला माहिती आहे बेस आहे, लेविस बेस आहेत. NH3 अँड H2O ऍक्ट्स ॲज लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड अँड बेस रिस्पेक्टिव्हली. सो NH3 ऍक्ट्स ॲज लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड आणि H2O बेस नाहीये. परत हे दोघं काय आहेत राजा, बेस आहेत. हे ऍसिड कुठनं होतील, नाहीये. येते लक्षात मी काय म्हणतोय. हे दोघं बेस आहेत ना, आणि हे म्हणतंय की ठीक आहे हे दोघं बेसिक आहेत, बट NH3 त्यातला लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड आहे. कसं पॉसिबल आहे. जर ते सुरुवातीच्या स्टेटमेंटला म्हणताय की हे बेस आहे आणि नंतर म्हणताय की नाही एक ऍसिड आहे मग एक बेस आहे, हे आपल्या लढ्यात काढतायत ना. पण आपण निघायचं का, कारण आपण ऑलरेडी निघत नाही. तो बघा लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड बेस म्हणजे काय, की जो हायड्रोजन एक्सेप्ट करतो, ठीक आहे, जो दुसऱ्यांकडनं हायड्रोजन एक्सेप्ट करतो, घेतो. बघा ही लोन पेअर आहे, समजा हा H2O आहे तुमचा H+, ठीक आहे. तर हा NH3 काय करतो, त्याची लोन पेअर दुसऱ्याला देऊन हायड्रोजन एक्सेप्ट करतो. काय फॉर्म केला याने, अमोनियम आयन. आपण हे 12वीला आहे आपल्याला. मग जो हायड्रोजन घेतो त्याला लॉरी ब्रॉन्स्टेट बेस म्हणायचं, आणि जो हायड्रोजन देतो त्याला लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड म्हणायचं. मग बघा NH3 आणि HCl ची जेव्हा रिॲक्शन कराल तर तुम्हाला मिळेल NH4+ आणि Cl-. मग HCl ने हायड्रोजन दिला, कुणाला दिला, NH3 ला. मग NH3 झाला बेस, HCl झाला ऍसिड, आणि अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड बेस थिअरी. तसंच सेम H2O जरी असता तरी त्यांनी तेच केलं असतं. ऑक्सिजनची लोन पेअर विल ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन फ्रॉम HCl. सो H2O इज लॉरी ब्रॉन्स्टेट बेस. मग NH3 H2O हे तुमचे लेविस बेस पण आहेत आणि लॉरी ब्रॉन्स्टेट बेस पण आहेत. ठीक आहे. 3 डेफिनेशन्स आहेत बघा. मी परत एकदा तिन्ही पण डेफिनेशन सांगतो हा, नीट लक्ष द्या.
बघा जो H प्लस देतो त्याला म्हणायचं अरेनियस ऍसिड बेस. ठीक आहे, 3 थिअरीज आहेत. एक अरेनियस ऍसिड बेस आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस आहे, लेविस ऍसिड बेस. तो अकॉर्डिंग टू अरेनियस ऍसिड बेस जो H प्लस आयन देतो त्याला म्हणायचं ऍसिड. फॉर एक्झाम्पल बघा HCl देतो की नाही आपल्याला, H2SO4, HNO3, हे सगळे आपल्याला हायड्रोजन देतात. मग हे झाले तुमचे अरेनियस ऍसिड. त्याच्यानंतर बघा बेस गिव्ज OH मायनस आयन. जो OH मायनस आयन आपल्याला देतो त्याला म्हणायचं बेस. लाईक तुमचं NaOH, MgOH ट्वाइस, CaOH ट्वाइस, KOH है ना. जो आपल्याला OH मायनस आयन देतो त्याला म्हणायचं अरेनियस बेस. ही एक डेफिनेशन झाली. आता तुमचा एखादा कंपाऊंड आहे जो कशात फिट होतो ते फक्त तुम्हाला बघायचं असतं. समजा आता NH3 याच्यात कुठं फिट होत नाहीये, तो सोडून द्या. अकॉर्डिंग टू अरेनियस ऍसिड बेस NH3 हा ऍसिड पण नाही, बेस पण नाहीये. ठीक आहे, अशा 3 थिअरीज आहेत. हे लिहिलं का तुम्ही? त्याच्यानंतर बघा दुसरा बेस आहे तुमचा लॉरी ब्रॉन्स्टेट. लॉरी ब्रॉन्स्टेट, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेट ऍसिड असतात तुमचे दी सबस्टन्स विच डोनेट्स H प्लस आयन. लिहिलं हे? बघा लास्ट आहे तुमचं लेविस ऍसिड बेस. According to Lewis acid base theory, acid is a substance which accepts the electron pair. जो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट कोण करतं? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स नसतात, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट कंपाऊंड्स, दॅट इज मॉलिक्युल्स विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. बघा हा तुमचा BF3 आहे. आपल्याला माहिती आहे BF3 कडे 6च इलेक्ट्रॉन आहेत. तो BF3 कडे 6 इलेक्ट्रॉन आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मॉलिक्युल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. मग ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट नाहीये तेच दुसऱ्यांकडनं इलेक्ट्रॉन्स घेतील, म्हणून हा काय झाला? ऍसिड.
NH3 आपल्याला माहिती आहे NH3च्या डोक्यावरती काय आहे, एक्स्ट्रा लोन पेअर आहे, तो दुसऱ्याला देऊ शकतो. मग हा काय करतो, डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर. मग NH3 काय झाला, लेविस बेस. मग ज्यांच्याकडे लोन पेअर आहे, जे इलेक्ट्रॉन रिच आहे, ते जनरली लेविस बेस असतात. आणि जे इलेक्ट्रॉन ज्यांच्याकडे डिफिशियन्सी आहे ते लेविस ऍसिड असतात अकॉर्डिंग टू लेविस ऍसिड बेस. मग BF3, AlCl3, BeCl2 है ना, BCl3 हे सगळे एक्झाम्पल झाले लेविस ऍसिडचे. आणि NH3H2 वगैरे हे झाले लेविस बेस. बघा आता NH3 दोन्हीकडे फिट बसतोय. NH3 कुठं फिट बसतोय की हायड्रोजन पण ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि तुमचं इलेक्ट्रॉन पेअर पण डोनेट करतो. मग हा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस पण आहे आणि तुमचा लेविस बेस पण आहे. NH3 दोन्हीकडे फिट बसला. H2O पण तसंच आहे. H2O तुमचे लोन पेअर पण डोनेट करतो, म्हणजे लेविस बेस पण आहे आणि लोन पेअर दुसऱ्याला देऊन तो हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट पण करतो, म्हणजे हा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस पण आहे. येते लक्षात. मग ह्या डेफिनेशन्स मध्ये जो बसतो तो घ्यायचा. आता HCl आहे, HCl इथं बसतो का ऍसिडमध्ये? नाही. HCl कुठल्या डेफिनेशन मध्ये जातो? एक अरेनियस ऍसिड बेस मध्ये जातो, कारण तो H+ देतो. दुसऱ्या एका डेफिनेशन मध्ये जातो लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड मध्ये, की तो H+ देतो. येते लक्षात. मग जो डेफिनेशन मध्ये फिट बसतो ते एवढं फक्त आहे बघायचं. मग याचं हे आन्सर येईल का? ए सोल्युशन इज NH3 अँड H2 इज बेसिक, हे करेक्ट आहे इथपर्यंत. बट इन द सोल्युशन NH3, ओ इन दिस सोल्यूशन, ओके थांबा थांबा थांबा, अभी मजा आएगा, इसको रीड नहीं किया था. हे थोडंसं आयोनिक इक्विलिब्रियाचा क्वेश्चन आहे हा. बघा इथं काय होतं की जेव्हा NH3 आणि H2, नाही स्किप नाही, NH3 आणि H2 आहे तुमचा, तर NH3 जो आहे दिस लोन पेअर विल ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. मग लोन पेअर काय करतोय, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. बघा NH4 फॉर्म केला. मग हा काय झाला तुमचा बेस. ठीक आहे. मग हा काय होईल, हा हायड्रोजन देतोय, हा झाला ऍसिड. येते लक्षात. तर हे जे आहे ना, तर याला हे H2O जो आहे ना, तर तो कधी ऍसिड पण म्हणून ऍक्ट होतो आणि बेस पण म्हणून ऍक्ट होतो. याला एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणायचं. ठीक आहे. बट ते आपण पुढच्या वर्षी बघू आपण आयोनिक इक्विलिब्रियामध्ये, आता थोडं सोडून देऊ आपण त्याला. कळालं मी काय म्हणालो. मग इन दिस सोल्युशन NH3 ऍक्ट्स एज लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड ना, इथं काय आहे बेस, आणि H2O इज बेस ना, H2O इज ऍसिड. सो उलट दिलंय. सो हे असं पण रॉंगच आहे, बट याच्यात थोडंसं हे पुढच्या वर्गातलं आलंय. ठीक आहे. मग हे वॉटर जो असतो ना, त्याच्या समोर कोण आहे त्याच्यावरती वॉटर बिहेव करतो, त्याला एम्फोटेरिक नेचर म्हणायचं. जसे ॲम्फिबियन्स असतात माहिती आहे तुम्हाला, तसंच एम्फोटेरिक नेचर आहे. वॉटर कॅन ऍक्ट ॲज ऍसिड ॲज वेल ॲज बेस. मग त्याच्या समोर कोण आहे, त्याच्या समोर जर बेस आला, त्याच्या समोर बेस आला तर तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो, आणि त्याच्या समोर जर ऍसिड आला, बघा इकडे लक्ष द्या, तर तो बेस म्हणून ऍक्ट होतो. बघा इथं काय केलं त्यांनी, लोन पेअर डोनेट केली, इथं काय झाला तो बेस, कारण त्याच्या समोर कोण आला, ऍसिड आला. मग जर त्याच्या समोर जो येईल त्याच्यावरती तो त्याचं बिहेवियर ठरवतो, याला एम्फोटेरिक नेचर म्हणायचं. ठीक आहे. मग आता हे नाहीच आहे, मग आन्सर आहे तुमचं ABC ओनली. ठीक आहे. डन. थांबू आपण इथं.